बातमी मुंबईकरांच्या स्वप्नांची अर्थात मुंबईतल्या हक्काच्या घराची। म्हाडानं मुंबई विभागातल्या 972 घरांची जाहिरात आज प्रसिद्ध केली आहे। यासाठी 24 जून ते 25 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। मालाड, मालवणी, दहिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरं असणार आहेत। अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरं हे 8,17,000 रुपयांना आहे, ज्याचा कार्पेट एरिया हा 16.72 चौरस मीटर इतका असणार आहे। तर उच्च उत्पन्न गटातील सर्वात महाग घर हे 83,86,000 रुपयांना असेल, ज्याचा कार्पेट एरिया असेल 78.47 चौरस मीटर इतका। या घरांची अंतिम सोडत 10 ऑगस्ट रोजी लागणार आहे। अक्षय भाटकर आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। अक्षय, काय अधिक माहिती आहे? म्हाडाच्या मुंबईमधल्या मुंबई रिजनमधल्या घरांची ही लॉटरी आहे। जवळजवळ 972 घरांसाठी ही लॉटरी आज निघालेली आहे। आज जे वेगवेगळे पेपर आहेत त्या सगळ्या पेपरमध्ये ही जाहिरात त्यांनी दिलेली आहे या संदर्भातली। आणि जर आपण बघायचं झालं तर मुंबईची ही जी घरांची लॉटरी असते ती दरवर्षी मे महिन्यामध्ये लागते आणि 31 मेला तिचे सोडत निघते। पण यावर्षी गिरणी कामगारांची लॉटरी असल्यामुळे ही लॉटरी उशिरा निघालेली आहे, त्यामुळे अनेक मुंबईकर या लॉटरीची वाट बघवते इतके दिवस। आता 972 घरांसाठी ही वेगवेगळ्या मुंबईतली जागा आहेत, जसं की मालवणी असेल, मुलुंड असेल, पवई, दहिसर अशा वेगवेगळ्या ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी ही लॉटरी निघालेली आहे। आणि यामध्ये जर बघायचं झालं तर जे अत्यल्प गट आहे त्या अत्यल्प घराचं जे गटाचं जे घर आहे ते जवळजवळ 8,17,000 रुपयांना हे घर आहे। आणि ते जे घर आहे त्याचा कार्पेट एरिया असेल 16 चौरस मीटर। त्याचबरोबर जे अतिशय महाग जे घर आहे सगळ्यात महाग ते उच्च उत्पन्न गटाचं जे घर आहे ते शैलेंद्रनगरला दहिसरला आहे ती घरं, आणि त्यांची किंमत आहे जवळजवळ 83,86,000 रुपये इतकी त्याची किंमत आहे। त्यामुळे एकूणच मुंबईकरांचं जे स्वप्न असतं मुंबईमध्ये घर घेण्याचं ते या म्हाडाच्या लॉटरीमध्ये पूर्ण होतं। आणि आता 23 जून ते 23 जुलैपर्यंत हा कालावधी असणार आहे आणि त्याच्यानंतर 31 ऑगस्टला ही 10 ऑगस्टला या लॉटरीची सोडत देखील निघेल। त्याच्यामुळे एकूणच मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। दीपक। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।